ओके. नमस्कार मित्रांनो. गणिताचं अतिशय महत्वाचं प्रकरण म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे. हे प्रकरण खरं सांगू का गणिताचा आत्मा आहे. हे प्रकरण जर नसेल ना तर त्या गणिताला अर्थच नाही. आणि म्हणून हे प्रकरण प्रत्येक इयत्तेमध्ये याचा थोडा 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 भाग आपल्याला घेण्यात आलेला आहे. दोन चलातील रेषीय समीकरण अर्थच सांगतो बघा. याच्यामध्ये 100% दोनच चल वापरलेले असतील. एक तर XY असेल, MN असेल, PQ असेल. दोन चलाची एक जोडी या ठिकाणी असणार आहे. आणि दोन्ही आणि त्यातल्या त्यात रेषीय या शब्दाचा अर्थ काय, दोन्ही चलांचा घातांक सुद्धा एकच असेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं जे समीकरण असेल ना, दोन चलातील रेषीय समीकरण असं त्याला म्हणतात. दोन चल वापरलेले असतील, घातांक एक असेल, लक्षात ठेवा एवढं. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या दोन चलातील रेषीय समीकरणांना एक सामायिक समीकरण असं सुद्धा म्हणतात. याचं कारण असं आहे, एक्स आणि वाय जे दोन चल वापरणार, MN, N, P आणि Q असे जे दोन दोन चल आपण वापरणार आहोत, त्या चलाच्या ज्या किमती येणार, त्या चलाच्या अशी एक उकल असणार आहे. किमती म्हणजे काय, त्या चलाची एक अशी एकमेव उकल असेल. त्या उकलीनं त्या समीकरणांचं समाधान जर झालं तर त्या समीकरणांना एक सामायिक किंवा दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. सोडवत असताना आपण येताना 9वीच्या वर्गामध्ये निरसन नावाची पद्धत बघितली. निरसन पद्धतीत काय असायचं, दोन चलापैकी कुठल्या तरी एका चलाचं आपल्याला निरसन करायचं किंवा एका चलाचा लोप करायचा. एक चल उडवायचो आपण त्या ठिकाणी. जर एखादं चल उडवायचं असेल तर दोन्ही समीकरणांमध्ये त्या चलाचा सहगुणक सारखा करण्याचा आपण प्रयत्न करायचो. अगदी आपल्याला तशीच कृती ह्या ठिकाणी सुद्धा करायची आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी बघा, सराव संच 1.1 मधला पहिलं उदाहरण कृतीच्या रूपात दिलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला आहे तो या ठिकाणी, पुढील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. या ठिकाणी बघा, प्रकरणाला नाव दिलं दोन चलातील रेषीय समीकरणे आणि प्रश्नात विचारलं एक सामायिक समीकरणे. दोन्हींचा अर्थ एकच आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता या ठिकाणी दिलेला पहिला प्रश्न बघा, 5x + 3y = 9 याला समीकरण नंबर 1 म्हटलेलं आहे. 2x - 3y = 12 याला समीकरण नंबर 2 असं म्हटलेलं आहे. नंतर बघा या ठिकाणी जर थोडासा बारीक विचार केला तुम्ही, y ह्या चलाचा सहगुणक 3 आहे आणि ह्या y ह्या चलाचा सहगुणक -3 आहे. याचा अर्थ दोन्ही चलांचे सहगुणक, दोन्ही ठिकाणी y चलाचा सहगुणक सारखा आहे. जर सारखा असेल ना, एक चल उडवायला सोपं जातं आपल्याला. म्हणजे पटकन कट करू शकतो. 3y मधून 3y आपल्याला उडवता येतील. आणि म्हणून कृतीच असं सांगितलं बघा, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. या दोन्हींची बेरीज करायची. बेरीज करायची म्हणजे पहिलं समीकरण जसंच्या तसं, त्याच्या खाली दुसरं समीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे. आपल्याला बेरीज करायला सांगितली. आता बेरीज करायला सांगितली म्हटल्यानंतर बघा, तुमचा हा +3y आणि -3y या ठिकाणी कट होईल. +3y आणि -3y या ठिकाणी कट होईल बघा. चालू करतो. ओके. 5x + 2x, 5 आणि 2 किती झाले 7. या ठिकाणी किती घ्यावं लागेल तुम्हाला, 7. लक्षात घ्या. लवकर पेन आणू का, तो बंद कर थोडा वेळ. या ठिकाणी पेन बंद पडला होता, पेन घेतला मी नवीन. बघा, 5x मध्ये 2x मिळवले. 5x + 2x, 5 आणि 2 किती झाले 7x. मग ऑलरेडी 7 इकडे x बाजूला आहे, म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला किती टाकावं लागेल 7. 5 आणि 2 किती झाले 7 आणि हा x. या ठिकाणी बघा, हे +3y आणि -3y एकमेकांशी कट होतील. ते म्हणजे 3y मधून 3y गेले 0, ती लिहिण्याची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर आता ह्या 12ची आणि 9ची बेरीज करावी लागेल. 12 आणि 9 तुमची किती आले 21. 12 आणि 9 किती आले 21. लक्षात घ्या, 5 आणि 2 7, 12 आणि 9 21 आणि तुमचा हा x ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. ओके. तुम्हाला ह्या x ची किंमत काढायची असेल तर हे 21 इथे जसेच्या तसे, छेदस्थानी तुमचे हे 7. ओके. 21 छेदस्थानी 7. आता ह्या 7 भाग द्यायचा. 7 भाग दिला, 7 × 7 7 त्रिक 21. म्हणून या ठिकाणी x ची किंमत किती येऊ शकते तुमची, इथं लिहितो वाटलंच तुम्ही. x बरोबर किती आला तुमचा 3. ऐक नाही, 7 × 7 7 त्रिक 21, x बरोबर 3 आला. हे 3 इथे लिहिलं. म्हणून x बरोबर 3 हे समीकरण 1 मध्ये ठेवूया. आता 1 नंबरचं समीकरण बघा, 5 × x आहे.
एक्स म्हणजे तुमचे हे तीन तुम्हाला या ठिकाणी ठेवावं लागतील. एक्स 3 अधिक पुढचे 3y बरोबर 9 जसेच्या तसे. हे 3y जसेच्या तसे बाळांनो, हा 9 जसाच्या तसा. आता हे 5 त्रिक किती झाले 15, ते इकडे गेल्यानंतर वजा झाले 5 त्रिक 15. की नाही, गुणाकार केला 5 त्रिक 15, पण तो पुढच्या स्टेपमध्ये ह्या बाजूला उजव्या बाजूला आणलेला वजा करून ते 15 झाले. आता पहा 15 मधून 9 काढावे लागतील. 15 मधून 9 काढल्यानंतर खाली उरले तुमचे 6. पण मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्याला वजा चिन्ह म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह द्यावं लागेल, है की नाही. आणि त्याच्याच बरोबर खालच्या स्टेपमध्ये या, हा y बरोबर एक बॉक्स आहे फक्त, म्हणजे हे वजा तुमचे 6, छेदस्थानी तुमचे 3 जसेच्या तसे. काहीच केलं नाही बघा, ही वजाबाकी वजा 6 आली, तेच वजा 6 खाली लिहिलं. आता ह्या 3ने ह्या 6ला भागायचं, 3 1 3, 3 2 6, म्हणून या ठिकाणी किती आले तुमचे 2, आणि त्याला वजा चिन्ह द्यावं लागेल. म्हणून y बरोबर -2 ही किंमत आली. आता आपण x ची किंमत 3 काढली, y ची किंमत 2 काढली. हे काय आहे तर ह्या समीकरणाची, हे दोन जे समीकरण आपण लिहिले पहिलं आणि दुसरं, या दोन समीकरणाची उकल आहे. म्हणून उकल बरोबर x, y बरोबर x ची किंमत या ठिकाणी टाका 3, y ची किंमत किती -2. एक्स आणि वायच्या ह्या दोन किमती आपण अशा पद्धतीने उकल काढू शकतो. अशी पहिला प्रश्न हा कृती स्वरूपात दिलेला आहे. ही कृती तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न दुसऱ्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. लिहा व्यवस्थित. बघा बाळांनो, दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नातला पहिला आकडा आहे. पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. दोन समीकरणं तुम्हाला दिलीत, त्याच्यातलं ह्या समीकरणाला 1 नंबरचं समीकरण म्हणू आणि याला काय म्हणूया 2 नंबरचं समीकरण म्हणूया. आपल्याला एका चलाचा लोप करायचा. एक चलाचा लोप करत असताना आपण काय करत असतो लक्षात ठेवा, की ह्या ठिकाणी जे चल आपल्याला उडवायचे त्याचे सहगुणक सारखे आहेत का ते बघत असतो. ह्या ठिकाणी ए चा सहगुणक 3 आहे, पण ह्या ठिकाणी ए चा सहगुणक 1 आहे. पलीकडे या बी कडे बघूया. बी चा सहगुणक 5 आहे आणि या ठिकाणी बी चा सहगुणक 5 आहे. हे चल निरसन करायला सोपं जाईल, ते उडवायला आपल्याला सोपं जाईल. आणि म्हणून जर समजा दोन्ही समीकरणांची नुसती वजाबाकी जर केली ना आपण, तरी आपल्याला 5b मधून 5b सहज वजा करता येतील. आणि म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो बघा, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. काय करू आपण? 1 व 2 ची वजाबाकी करायची. पहिलं समीकरण लिहिणार 3a अधिक 5b बरोबर 26, आणि त्याच्या खाली दुसरं समीकरण a अधिक 5b बरोबर 22. हा की आता वजाबाकी करायची, आडवी रेष मारा. आपल्याला वजाबाकी करायची असेल तर चिन्ह बदलायचे. याला वजा करायचं, इथे अधिक असेल तर इथे वजा करा आणि ह्या ठिकाणी वजा करा. बाळांनो, आता हे खाली जे चिन्ह घेतलीत ना, ह्या चिन्हांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा 3a मधून हा 1a गेल्यानंतर तुमचे खाली उरले 2a अधिक ह्या ठिकाणी 5b ला अधिकचं चिन्ह, ह्या 5b ला खालचं वजा चिन्ह, म्हणजे 5b मधून 5b गेले, खाली उरले 0 बरोबर. इकडे तुमचे बघा 26 मधनं 22 गेल्यानंतर खाली तुमचे उरतात 4. याचा अर्थ 2a बरोबर किती उरले 4, आणि म्हणून a बरोबर 4 छेदस्थानी 2, आणि म्हणून 4 छेदस्थानी 2 म्हणजेच किती आले तुमचे 2. याचा अर्थ a ची किंमत किती आली 2. a ची किंमत 2 आलेली आहे. ही किंमत दोन्ही समीकरणापैकी कुठल्याही समीकरणात ठेवूया. आपल्याला 2 नंबरचं समीकरण जास्त सोयीस्कर वाटतं. बघा, सोयीस्कर वाटण्याचं कारण आहे ह्या ठिकाणी छोटं समीकरण आहे, लहान आहे. ए ची किंमत जर ठेवली तर तुम्हाला बी ची किंमत ह्या ठिकाणी काढता येईल. आणि म्हणून आपण असं म्हणूया, ए बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके, ज्या समीकरणात आपल्याला किंमत ठेवायची त्या समीकरणाला ह्या ठिकाणी घ्या. ए अधिक 5b बरोबर 22. ज्याच्यात किंमत ठेवायची ते समीकरण पुन्हा एकदा लिहून काढायचं. चला, ए म्हणजे किती काढला तुमचा 2, या ठिकाणी 2 ठेवूया, अधिक तुमचा 5b जसाच्या तसा, इकडे 22 जसेच्या तसे. ओके, आणि म्हणून
बघा 5b बरोबर हे 22 आणि हा 2 इकडे गेल्यानंतर काय झाला -2 आणि म्हणून 5b बरोबर 22 मधून 2 गेल्यानंतर खाली उरतात 20 आहे की नाही, किती उरले 20 आणि म्हणून b बरोबर हे तुमचे 20 आणि 5 इकडे भागीले आला आहे की नाही, छेदस्थानी आला तो 5 आणि 5 ने भाग द्या आता 5 एक 5 5 चौक 20 याचा अर्थ b ची जी किंमत आली ती किती आली तुमची 4 5 ने भाग दिला पण 5 एक 5 5 चौक 20 b ची किंमत 4 आली आणि म्हणून उकल लिहायची असेल आपल्याला, उकल जर लिहायची असेल तर आपण काय करतो बघा x आणि y च्या किमती सॉरी या ठिकाणी a आणि b आहे म्हणून आपल्याला a आणि b घ्यावं लागेल, चल a, b मग a काढला तुमचा 2 आणि b 4 आहे 2, 4 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उकल काढली। अतिशय सोपं आणि छान उदाहरण आहे, व्यवस्थित पहा आणि लिहून घ्या। ओके चला पुढचा दुसरा प्रश्नातला दुसरा आकडा आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7। ओके चला आता जर विचार केला मगासारखा जर y उडवायचा तर इथे 7 आहे आणि इथे 2 आहे, या दोनाचे 7 आपल्याला करता येत नाही किंवा 7चे 2 आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही, पण इकडे बघा x खूप सोपं आहे, इथे 3x आहे इथे नुसता x आहे, म्हणजे वरच्या समीकरणाला जसे इथे 3 आहे तसे याला जर इथे 3 आणले तर हे दोन्ही सेम होऊन जातील आणि म्हणजेच काय झालं याचा अर्थ काय झाला समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तुम्ही काय होईल बघा आणि सरळ जर वजाबाकी केली तर 3x मधून 3x या ठिकाणी कट होतील आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही समीकरण 1 ला 3 ने गुणून वजाबाकी करूया। ओके वजाबाकी करू, मग चला आता ह्या ठिकाणी 3 ने गुणूया, 3 गुणिले x म्हणजे 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर आहे, त्याच्यानंतर 10 ला 3 ने गुणा 10 त्रिक 30 इथे 30 लिहिले, दुसऱ्या समीकरणाला गुणायची गरज नाही ते तसंच तसं खाली लिहून टाकू नुसती वजाबाकी करायची म्हणून हे समीकरण खाली घेतलं तुमचे 3x वजा तुमचे 2y बरोबर 7। पहिल्या समीकरणाला 3 ने गुणून घेतलं ते लिहिल्यानंतर ते खाली आलं, त्याच्या खाली दुसरं समीकरण घ्या कारण नुसती वजाबाकी करायची मग दोन्ही समीकरणांची आणि मग याच्या खाली बघा आडवी रेष मारली, मग सारखंच या ठिकाणी वजाबाकी करायची हा शब्द वापरला, जर वजाबाकी करायची तर इथे वजा करा आणि इथे वजा असेल तर या ठिकाणी अधिक करा आणि या ठिकाणी वजा करा, फक्त खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची हे मात्र विसरायचं नाही। आणि मग काय झाले तुमचे हे बघा 3x मधून 3x गेले म्हणजे या ठिकाणी 0 घ्यावं लागेल तुम्हाला, वजाबाकी झाली 3तून 3x मधून गेले, त्याच्यानंतर आता अधिक 21y आणि अधिक 2y हे चिन्ह विचारात घेत नाही आपण, लक्षात ठेवा खाली घेतलेलं चिन्ह आपण या ठिकाणी विचारात घेतो, 2y ला अधिकचं चिन्ह 21y ला अधिकचं चिन्ह म्हणजे दोन्हीची बेरीज झाली 21 मध्ये 2 मिळवल्यानंतर अधिक किती झाले तुमचे 23y बरोबर, इकडे काय होईल बाळांनो आता वजाबाकी होईल, 7 ला वजा चिन्ह आहे म्हणजे 30तनं 7 गेल्यानंतर ह्या ठिकाणी तुमचे पुन्हा 23 उरतील आहे की नाही, याचाच अर्थ y बरोबर 23 छेदस्थानी हे तुमचे 23 आणि म्हणून y बरोबर 23 ला 23 ने भाग दिला तर उत्तर आलं तुमचं 1 म्हणजेच y ची किंमत किती आली तुमची 1। आता y ची किंमत जर 1 आली आता तुम्हाला x ची किंमत काढायची, ओके मी ही y ची किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवूया आहे की नाही, याच्यात ठेवली तरी सोपं जाईल, समीकरण 2 मध्ये ठेवू किंवा 1 मध्ये ठेवू तरी उत्तर येईल, म्हणून y बरोबर 1 समीकरण y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये घेऊ आपण, चला समीकरण 2 मध्ये ठेवूया, ज्या समीकरणात आपल्याला किंमत ठेवायची ते समीकरण तात्काळ आपण या ठिकाणी लिहितोय 3x वजा 2y बरोबर 7 आहे की नाही, किंमत y ची आहे म्हणून हे 3x जसेच तसे वजा 2 गुणिले y, y म्हणजे तुमचा 1
बरोबर तुमचा 7. ओके. आणि म्हणून हे 3x जसेच्या तसे, हे बघा आता याचा गुणाकार 2 गुणिले 1 म्हणजेच किती आले तुमचे 2, बरोबर हे तुमचे 7 जसेच्या तसे. ओके बाळांनो, पुढची स्टेप बोला पटकन. 3x बरोबर 7 जसेच्या तसे, अलीकडचे -2 पलीकडे गेल्यानंतर +2 झाले आणि म्हणून 7 2 मिळवल्यानंतर तुमचे 9 झाले. याचा अर्थ 3x बरोबर तुमचे 9 आले. याचाच अर्थ x बरोबर 9 छेदस्थानी 3 आहे की नाही. आणि 9ला 3 भाग द्या म्हणजेच किती आला x बरोबर तुमचं उत्तर किती आलं 3. 3 1 3 3 त्रिक 9 हे 3 ह्या ठिकाणी लिहिले. आणि उकल बरोबर मगासारखीच उकल बरोबर x, y च्या किमती आहेत आहे की नाही. x ची किंमत 3 काढली आणि y ची किंमत 1 आली. 3,1. अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय सोपी उदाहरणे बघून घ्या, लिहून घ्या, व्हिडिओला थांबवा आणि उदाहरण लिहून घ्या कंप्लीट. ओके. अतिशय महत्वाचं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण, प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं उदाहरण. 2x - 3y बरोबर 9 समीकरण नंबर 1, 2x + y बरोबर 13 समीकरण नंबर 2. हे दोन्ही समीकरणं सोडवायची. हे वाक्य लिहिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. या ठिकाणी x सहगुणक 2 आहे, इथे x सहगुणक 2 आहे. लक्षात ठेवा, चलाचा लोप करण्यासाठी, चल नाहीस करण्यासाठी, चल उडवण्यासाठी त्या चलाचा सहगुणक दोन्ही समीकरणांमध्ये समान असायला पाहिजे. हे जर तुमच्या लक्षात आलं पटकन बघा, तर आपल्याला दोन्ही समीकरणं पटकन सोडवता येतात. या ठिकाणी आता इथे 2 आहे, इथे 2 आहे. समजा दोन्ही समीकरणांची जर वजाबाकी केली तर तुमचे 2x सहज उडून जातील. आणि म्हणून मी लिहिलं समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करूया. पहिलं समीकरण लिहितो त्याच्या खाली बघा आता 2x - 3y बरोबर 9. त्याच्या खाली 2x + y बरोबर 13. वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना आपण चिन्ह बदलतो फक्त खालच्या समीकरणाचे. इथे वजा, इथे वजा, इथे वजा आहे की नाही. 2x मधून 2x गेले, 0 उरलेत आहे की नाही. आता या ठिकाणी हे वजा चिन्ह आहे, याला सुद्धा वजा चिन्ह आहे. या मधल्या अधिकचं चिन्हाचा विचार करणार नाही, लक्षात घ्या. हे वजा चिन्ह, हे वजा चिन्ह म्हणजे पहा हे 3y, त्याच्यात हा 1y म्हणजेच किती y झाले तुमचे 4y. समान चिन्ह येतं, आपण बेरीज करत असतो. दोन्हींना समान चिन्ह आहे, बेरीज केली आणि आलेल्या बेरजेला मोठ्याचं चिन्ह द्या म्हणजेच -4y असं लिहिणार आपण. चला या पलीकडं आता या ठिकाणी पुन्हा काय झालं पहा. 9ला अधिकचं चिन्ह, चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे आणि 13ला वजा चिन्ह आहे. वजाबाकी करावी लागणार 100%. मग 9तनं 13 जातात का नाही, पण 13 मधनं 9 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 4 आहे की नाही. आणि मोठ्याचं चिन्ह द्या म्हणजेच -4 आहे की नाही. दोन्ही बाजूचं वजा चिन्ह जर कट केलं बाळांनो तर 4y बरोबर 4 आणि म्हणून y बरोबर 4 छेदस्थानी तुमचे 4. 4 4ला भाग दिला तर उत्तर किती आलं तुमचं 1. 4 1 4 म्हणून y ची किंमत किती आली तुमची 1. ही y ची किंमत, आलेली किंमत समीकरण कोणत्याही एका समीकरणात ठेवूया. 2 नंबरच्या समीकरणात ठेवलं तर आपल्याला योग्य दिसतं. काय योग्य दिसेल ते सोपं वाटतं थोडंसं आणि छोटं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी लिहू समीकरण y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. कोणत्या समीकरणात ठेवायचं 2 नंबरच्या. आणि म्हणून या ठिकाणी 2 नंबरचं समीकरण घेतो बघा. 2x अधिक y बरोबर तुमचे 13 आहेत आहे की नाही. जिथे y असेल त्या ठिकाणी 1 टाकणार म्हणजे हा तुमचा 2x जसा तसा असणार बाळांनो. 2x अधिक y च्या जागेवर 1 बरोबर तुमची इकडे 13 जसेच्या तसे. मग पुढे काय झालं बरोबर हे 2x बरोबर हे 13 जसेच्या तसे अधिक y इकडे गेला, वजा झाला तो 1. आणि म्हणून 2x बरोबर 13 मधून 1 गेले, खाली उरले 12. आणि म्हणून x बरोबर हे 12 छेदस्थानी इकडचे 2 करा आणि 12ला 2 भाग द्या म्हणजेच किती यायला पाहिजे 6. म्हणून x बरोबर बे 1 बे बे सखी 12 म्हणजेच उत्तर किती आलं 6. x ची किंमत 6 आली. आणि म्हणून या ठिकाणी उकल लिहू शकता तुम्ही. उकल बरोबर x, y यांच्या किमती घेत असतो आपण है की नाही. x काढला 6 आणि y घेतला 1 म्हणजे 6,1 ही त्याची काय आली उकल आली. व्यवस्थित पहा, लिहून घ्या.
चला मित्रांनो, चौथं उदाहरण. प्रश्न दुसऱ्यातलं चौथं उदाहरण बघा. 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 हे 2 नंबरचं समीकरण. आता हे दोन्ही समीकरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे m चं सहगुणक 5 आहे तर इथे m चं सहगुणक 1 आहे. म्हणजे जसा इथे 5 आहे तसा आपण या ठिकाणी 5 आणू शकतो. आणि मग इथे 5 आणायचं असेल तर 2 नंबरच्या समीकरणाला 5 गुणावं लागेल. जर 5 गुणलं तिथे 5m होतील, इथे 5 30 होतील, इथे 5 7 35 होतील. आणि मग काय होईल बघा, समीकरण 2 ला 5 ने गुणून बघा, 2 नंबरच्या समीकरणाला 5 न गुणू आणि सरळ सरळ वजाबाकी करू. काय कट होईल, पहिल्या समीकरणाला आपण कशानंच गुणत नाहीये. मग पहिलं समीकरण बघा, 5m वजा 3n बरोबर 19 जसच्या तसं मी लिहून घेतलं. दुसऱ्या समीकरणाला गुणतो हे 5 ने, म्हणून 5 गुणिले m म्हणजे 5m झाले. हे वजा चिन्ह घेतलं, 5 30m झाले आणि 5 7 35 झाले. आता वजाबाकी करायची हा शब्द प्रयोग आपण केला, वजाबाकी करू असं म्हटल्यावरती खालच्या समीकरणाच्या सारी चिन्ह आपण बदलायची असतात. अधिक असेल तर अधिक वजा करा, वजा असतील तर अधिक करा. आणि म्हणून बघा, ह्या 5ला वजा केलं, इथे वजा होतं, अधिक केलं, इथे वजा होतं, अधिक केलं. चिन्ह बदलायची, फक्त लक्षात ठेवायची. लक्षात ठेव. मग आता सरळ तुमचे 5m मधून 5m गेल्यानंतर 0 उरलेत, अधिक. आता ह्या ठिकाणी बघा, हे वजा चिन्ह आहे, हे खालच्याला अधिकचं चिन्ह आहे. ज्यावेळेस एकमेकाच्या विरोधात चिन्ह असतील, विरुद्ध चिन्ह असतील तर अशा वेळेस आपण वजाबाकी करत असतो. आणि म्हणून 30 मधून जर 3 काढले तर 27n उरतात बरोबर. ह्या ठिकाणी आता तुम्ही पहा, 19ला अधिकचं चिन्ह आहे, 35ला वजा होतं पण ते खाली अधिक घेतला पण वजाबाकी करत असताना. हे 35 अधिक आणि 19 अधिक 35 मध्ये 19 मिळवल्यानंतर तुमचे 54 झाले, आहे की नाही. आणि म्हणून 27n बरोबर 54, तर n बरोबर 54 छेदस्थानी 27. 27च्या दुप्पट 54 होतात आणि म्हणून सरळ म्हणू शकतात 27 1 27, 27 2 54. याचा अर्थ n बरोबर तुमचे किती आले या ठिकाणी? 2 आले. ही 2 आलेली किंमत दोन्ही समीकरणापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकतात. चला, कोणत्या समीकरणात घ्यायचं मग ठरवा तुम्हीच आता या ठिकाणी. अरे 2 नंबरचं समीकरण बघितलं तर ते अतिशय सोपं दिसतं आपल्याला. आणि म्हणून मी असं लिहिलं n बरोबर 2 ही समीकरण 2 मध्ये ठेवूया. 1 मध्ये ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणारच. आणि म्हणून 2 नंबरचं समीकरणाची निवड केली. m वजा 6n बरोबर वजा 7 समीकरण लिहून घेतल्यानंतर n ची किंमत ही यांच्या जागेवरच ठेवायची आपल्याला. म्हणून m जसाच तसा, वजा चिन्ह 6 जसेच तसे, n ची जागा 2 घेतली आणि तुमचे 6 दुने 12 झाले आणि हे वजा 7 जसेच तसे. म्हणून m बरोबर हे वजा 7 आणि वजा 12 इकडे गेल्यानंतर अधिक झाले बाळांनो. आता चिन्ह वेगवेगळे आलेत ना, वजाबाकीच करावी लागणार, बेरीज नाही करणार तुम्ही. आणि म्हणून 12 मधून 7 गेल्यानंतर तुमचे किती उरलेत? 5. याचा अर्थ m बरोबर किती आले? 5. म्हणून उकल पहा, m, m ची किंमत 5 आणि n ची किंमत तुमची 2 आली. उदाहरण व्यवस्थित पहा, व्हिडिओला पॉज करा आणि उदाहरण लिहून घ्या. चला मित्रांनो, 5वं उदाहरण. 5वं उदाहरण बघा, 5x अधिक 2y बरोबर वजा 3, x अधिक 5y बरोबर 4. 2 नंबरचं समीकरण, 1 नंबरचं समीकरण. चला, या ठिकाणी x चा सहगुणक 5 आहे, इथं सुद्धा 5 आणू शकतो आपण. इथं 5 आणले तर आपल्याला एका चलाचा x चा ह्याचा लोप करता येईल. आणि म्हणून समीकरण 1 या ठिकाणी समीकरण 2 ला 5 ने गुणतोय, म्हणून गुणिले 5 केले बघा मी. आणि वाक्य लिहिलं, समीकरण 2 ला 5 ने गुणून काय करणार या ठिकाणी नंतर वजाबाकी करूया. मग बघा, कोणत्या समीकरणाला गुणतोय आपण? 2 नंबरच्या समीकरणाला. एकाला तर काही करीत नाही ना, मग 1 नंबरचं समीकरण जसंच तसं लिहून घेतलं. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि त्याच्या खाली याला गुणून घेतोय. 5 गुणिले x 5x, 5 5 25y आणि 5 चोक 20. आणि आता वजाबाकी करतोय. वजाबाकी करत असताना खालच्या समीकरणाची चिन्ह सगळे बदलून टाकायची आपल्याला ह्या ठिकाणी. आणि म्हणून इथे वजा, इथे वजा, इथे वजा. चला, सरळ सरळ हे 5x कटले म्हणजे या ठिकाणी 0 झाले. ह्या 2y ला अधिकचं चिन्ह, 25y ला खालचं चिन्ह घ्यावं लागेल आपल्याला.
एकाला वजा एकाला अधिक असेल तर आपण वजाबाकी करणार, म्हणून 25y मधून 2y गेल्यानंतर तुमचे 23y होतात. ओके. त्याच्यानंतर चिन्हाचा विचार आपण कसा करत असतो, मोठ्या पदाचं चिन्ह, मोठ्या पदाला वजा आहे म्हणून या ठिकाणी आलेल्या वजाबाकीला वजा म्हणायचं आपण. बरोबर. या इकडे दोन्हींना समान चिन्ह झाली, समान चिन्ह आल्यावर आपण बेरीज करत असतो. 20 मध्ये 3 मिळवले 23 आणि आलेल्या बेरजेला पुन्हा मोठ्याचं चिन्ह आपला हा ठरलेला फॉर्म्युला आहे. दोन्ही बाजूचा वजा कट करून टाका. 23y बरोबर 23 म्हणजेच y बरोबर 23 छेदस्थानी 23, 23 एक 23 म्हणून y ची किंमत किती आली तुमची 1. ही किंमत y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवूया. का 2 मध्ये ठेवू, सोपं आहे आपल्याला. 1 मध्ये तुम्ही ठेवू शकता, मी 2 मध्ये घेतलंय. ओके. म्हणजे समीकरण आहे x अधिक 5y बरोबर 4 ते लिहिलं. त्याच्यात y ची किंमत ठेवायची आहे, म्हणजे x ची किंमत ठेवायची नाही. x जसाच तसा अधिक हा 5 गुणिले y, y म्हणजे तुमचा 1 बरोबर 4 जशीच्या तसे. पुढच्या स्टेप मध्ये x जसाच तसा अधिक 5 आणि 1 गुणलं 5 1 5 बरोबर तुमचे 4 जशीच्या तसे. आणि म्हणून x बरोबर हा 4 अधिक 5 पलीकडे गेल्यानंतर वजा 5 होतील आणि म्हणून 4 5 गेल्यानंतर तुमचा उरतो वजा 1. मोठ्याचं चिन्ह द्या. आणि म्हणून बघा आपण जी उकल शोधली x, y बरोबर वजा 1,1 म्हणजे वजा 1 ही x ची किंमत आणि अधिक 1 ही y ची किंमत. बघा व्यवस्थित लिहून घ्या उदाहरण व्यवस्थित. ओके मित्रांनो, 6वं उदाहरण. 1 छेदस्थानी 3x अधिक y बरोबर 10 छेदस्थानी 3, 2x अधिक 1 छेदस्थानी y बरोबर 11 छेदस्थानी 2. या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणी 3 3 आहे छेदस्थानी, इथे दोन्ही ठिकाणी 4 4 आहे. आपण काय करूया, थोडस व्यवस्थित मांडून घेऊया. आपण अपूर्णांक काढून टाकायचा प्रयत्न करू. बघा 1 गुणिले x, 1 हा x जसाच तसा, या 3 याला गुणा, 3 गुणिले y 3y आणि पूर्ण याला भागीला आता तुमचे 3 झाले. बरोबर. हे 10 छेदस्थानी 3 तशीच तशी. त्याच्यातनं काय केलं, हा 3 आणि हा 3 उडवला, म्हणजे समीकरण काय राहिलं तुमचं x अधिक 3y बरोबर 10, x अधिक 3y बरोबर 10. या ठिकाणी 1 नंबरचं समीकरण म्हटलं. चला दुसऱ्यावरनं. आता दुसऱ्यावरनं सुद्धा तिरकस गुणाकार, 4 ने 2 गुणा, 4 गुणे 8x अधिक 1y छेदस्थानी तुमचा पूर्ण 4 झाला. जसा या ठिकाणी 3 गुणलं तर 3y झाले आणि छेदस्थानी 3 केला, तसं 4 2 गुणा 8x झाले अधिक तुमचे हे 1y आणि पूर्ण याला असं पूर्ण याला छेदस्थानी हे तुमचे 4 बरोबर 11 छेदस्थानी 4. हे 4 4 कटवले, जसे इथं 3 3 कटवले होते. मग आता उरले तुमचे 11x अधिक 1y बरोबर 11. बघा सॉरी 8x अधिक 1y बरोबर 11 ती ह्या ठिकाणी घेतलं. 8x अधिक 1y बरोबर 11 हे 2 नंबरचं समीकरण. आता हे 1 आणि 2 सरळ झालीत, आपल्याला सोडवायला सोपी जातील या ठिकाणी. आणि मग मला सांगा आता एक्सचा सहगुणक इथे 8 आहे, या ठिकाणी 1 आहे. किती सोपं आहे. याच्यासारखे 8 आपल्याला इथे आणता येतील. इथे 8 आणायचं असेल तर 1 नंबरला कितीनं गुणावं लागेल, 8 गुणावं लागेल आणि सरळ वजाबाकी करणार. म्हणून लिहिलं समीकरण 1 ला 8 ने गुणवून वजाबाकी करूया. मग आता 1 नंबरच्या समीकरणाला गुणतोय आपण, लक्षात ठेवा. आणि म्हणून 8 गुणिले x म्हणजे 8x आहे की नाही. 8 त्रिक 24y बरोबर 8 10 80. पहिल्याला गुणल्यानंतर दुसऱ्याला काहीच करायचं नाही, दुसरं त्याच्या खाली सरळ लिहून टाकायचं आणि वजाबाकी करू असा शब्द वापरला आपण. या ठिकाणी काय करूया, वजाबाकी करूया. ज्यावेळेस तुम्ही वजाबाकी करतात ना, खालच्याची चिन्ह बदलून टाकायची. मग हे वजा होईल, वजा होईल, वजा होईल. जिथे अधिक असेल तिथे वजा करा, जिथे वजा असेल त्याला अधिक करा. फक्त चिन्ह बदलून लिहायची, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा 8x आणि 8x कटला बाळांनो गेलेत. आता त्याच्यानंतर काय उरले तुमचे 24y अधिक आहे आणि ही 1y वजा आहे, म्हणजे 24y मधून हा 1y काढला, तुमचा 23y उरला. बरोबर. आता 11ला वजा चिन्ह आहे आणि 80ला अधिकचं चिन्ह, म्हणजे 80 मधनं 11 जर काढले तर 69 उरतात. म्हणून 23y बरोबर जर 69, याचा अर्थ y बरोबर 69 छेदस्थानी ही तुमची इकडं 23 येतील, म्हणून भागिले 23 झाले. मग 69 23 त्रिक 69 होतात आहे की नाही. 23 एक 23, 23 त्रिक 69 म्हणून y ची किंमत किती आली तुमची 3. मग आता ही कुठे ठेवायची ठरवा तुम्ही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आता मी निवड करताना 2 नंबरचं घेतलंय, कारण मला माहिती होतं 8x अधिक 1y बरोबर 11 आहे, म्हणून 8x अधिक 1y 1 लिहिला नाही, नुसता y बरोबर 11. हे 8x अधिक y च्या जागेवर 3 ठेवले, बरोबर 11 जसेच तसे. 8x बरोबर 11 मधून हे 3 गेले, वजा झाले, म्हणजेच किती उरले 8 उरले, म्हणून 8x बरोबर 8, तर x बरोबर 8 छेदस्थानी 8.
म्हणून एक्स बरोबर 8 एक 8 भाग गेला 1 आला, म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर 1/1,3 ही त्याची उकल आली. व्यवस्थित पहा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, सातवं उदाहरण बघा. 99 x अधिक 101 y बरोबर 499. त्याच्या खाली 101 x अधिक 99 y बरोबर 501. अतिशय महत्वाचं उदाहरण आहे हे. परीक्षेला येणार म्हणजे येणार 100%. या वर्षीच्या परीक्षेत आहेच, तुमचं लक्षात ठेवा. आणि म्हणून पहा, पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 99 तर दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक 99. हे तिरपे दोन्ही सहगुणक सारखे दिसतात. पहिल्या समीकरणात वायचा सहगुणक 101 तर दुसऱ्या समीकरणात एक्सचा सहगुणक 101 आहे. थोडंसं काळजीपूर्वक बघा. ज्या ज्या वेळेस तुमचे अशा पद्धतीचे सहगुणक सारखे सारखे दिसतात, तिरपे, ओके, अशा वेळेस एकच करायचं, समीकरण 1 व 2 ची बेरीज करायचं, 3 नंबरचं समीकरण मिळवायचं. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करायचं, 4 नंबरचं समीकरण मिळवायचं. पहा मी काय म्हणतो, 1 व 2 ची बेरीज केली 3 नंबर मिळणार, 1 व 2 ची वजाबाकी केली 4 नंबर मिळणार, 3 आणि 4 ची बेरीज करायची, एक्सची किंमत मिळणार, आलेली किंमत एकामध्ये ठेवा, वायची किंमत मिळणार. अतिशय सोपा असा भाग, गुणायचं नाही, भागायचं नाही, काहीच करायचं नाही. या ठिकाणी सरळ या ठिकाणी समीकरण 1 व 2 ची बेरीज करतोय मी. 1 व 2 ची बेरीज करणार म्हणजे एका खाली एक पुन्हा हे समीकरण लिहिणार, जसंच तसं खाली उतरवलं. चला बेरीज करूया. 99 मध्ये 101 99 बेरीज केली 200 x अधिक पुन्हा 101 99 म्हणजे 200 y बरोबर 499 मध्ये 501 टाकले 1000. किती बेरीज पण सोपी आहे. आणि इथे 200 दिसतो, इथे 200 दिसतो, 200 ला कॉमन घ्या, उरला x इथे टाका, अधिक तुमचा y हा उरला, कारण 200 कॉमन काढल्यामुळे कंसात x अधिक y उरतील बरोबर तुमचे 1000 जसेच्या तसे. आणि म्हणून x अधिक y बरोबर हे 1000 छेदस्थानी भागिले इकडे 200 आले. बघा भाग द्या तुम्ही, हे गेले. ओके, बे पंचे 10 म्हणजेच 5 उत्तर आलं, भाग दिला. या ठिकाणी 5 भाग गेला, म्हणून x अधिक y बरोबर 5. याला मात्र आपण आता 3 नंबरचं समीकरण म्हणणार आहे. पहिले 2 होते, आता तिसरं मिळवलं, बेरीज करून मिळवलं, आता वजाबाकी करून चौथं मिळवूया. म्हणून समीकरण 1 व 2 ची वजाबाकी या ठिकाणी करतोय. मग आता वजाबाकी करताना मी थोडंसं वेगळं केलं, 1 व 2 ची म्हणायच्या ऐवजी 2 व 1 ची केली, कारण थोडंसं सोपं जाईल. मोठं हे खालचं समीकरण थोडंसं मोठं आहे, संख्या मोठ्या आहेत आणि या लहान आहेत, म्हणून लहान संख्या वजा करायला सोप्या जातात. आपल्या हिशोबाने आपण लिहू शकतो, काय अडचण नाही. आणि म्हणून 2 नंबरचं समीकरण वरती घेतलं, 1 नंबरचं समीकरण खाली ठेवलं. आता वजाबाकी करायची म्हणून चिन्ह बदलून टाकूया आपण. खालच्याचे शब्द वजाबाकी आहे, चिन्ह बदलायचे. बेरजेत आपण बदलले नाहीत, बेरजेच्या याच्यात अजिबात बदलत नाही. जिथे वजाबाकी शब्द वापरला तिथे खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलत असतो. म्हणून 101 मधून 99 काढले तुमचे 2x वजा 99 मधून नाही, पण ह्या 101 मधून पुन्हा हे 99 काढा, तुमचे 2y मोठ्याच चिन्ह द्या वजा, आहे की नाही बरोबर. 501 मधून 499 काढले, 2 आले. मग जसे इथे 2चे कॉमन काढले होते इकडं, तसं इथे 2 दिसतो, इथे 2 दिसतो, 2ला कॉमन घेतला, 2ला कॉमन घेतला, x उरला, वजा चिन्ह y उरला, कारण 2 बाहेर आहे बरोबर. 2 तुमचे जसेच तसे. x वजा y बरोबर हे 2 छेदस्थानी 2, 2ने 2ला भाग दिला 1, म्हणून x वजा y बरोबर 1. समीकरण नंबर 4. पहा, समीकरण 3 आणि 4 मी सांगितलं, 3 आणि 4 ची काय करायची बेरीज. समीकरण 3 व 4 ची बेरीज खाली लिहिलं, 3 व 4 ची बेरीज करूया. आता 1 आणि 2 चा नाही विचार करणार, आता तिसरा आणि चौथं 3 आणि 4 ची बेरीज. म्हणून हे तिसऱ्या क्रमांकाचं इथे घेतलं, चौथ्या क्रमांकाचं त्याच्या खाली घेतलं, सरळ बेरीज. एक्स मध्ये एक्स मिळवले 2x, y कटले 0 झाले बरोबर. 5त 1 मिळवला 6 झाला, म्हणून 2x बरोबर 6. तर x बरोबर 6 छेदस्थानी 2, बेत्रिक 6 म्हणून 3 आले. x ची किंमत किती आली तुमची 3. म्हणून समीकरण 3 मध्ये आता ही किंमत ठेवू. कोणती किंमत ही, x बरोबर 3. हे बघा 3चं उचललं इथे, x अधिक y. 3 मध्ये तुम्ही 4 मध्ये ठेवली असती तरी चालली असती, लक्षात ठेवा. मी 3च घेतलं असं नाही, तुम्ही पहिल्या दुसऱ्यामध्ये ठेवली असती तरी चाललं असतं. 4ही समीकरणांपैकी कोणत्याही समीकरणात किंमत ठेवा, काही फरक पडत नाही. म्हणून मी समीकरण 3 घेतलं, 3 मध्ये ठेवूया, 3 उचललं, x अधिक y बरोबर 5 आहे की नाही. x काढला 3 आहे, अधिक y बरोबर हा तुमचा 5 आहे, म्हणून y बरोबर 5 वजा 3. 5तनं 3 गेले खाली, y बरोबर किती उरले 2. पाहून घ्या उदाहरण व्यवस्थित, व्हिडिओला पॉज करा आणि उदाहरण लिहून काढा. ओके बाळांनो, शेवटचं उदाहरण 49x वजा 57y बरोबर 172. समीकरण नंबर 1. 57x वजा 49y बरोबर 252. मी तुम्हाला सांगितलं
एक्सचा सहगुणक इथे वायचा आहे, वायचा सहगुणक इथे एक्सचा आहे, सारखीच बघा ती संख्या. अशा वेळेस काहीच नाही, गुणायचं नाही, भागायचं नाही, सरळ सरळ बेरीज करायची. पहिल्याची दुसऱ्याची बेरीज करू, तिसरं मिळू. बघा हे एका खाली एक लिहिले, बेरीज केली. 49 मध्ये 57 मिळवले, 106 एक्स, दोन्हीना वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. 57 मध्ये 49 मिळवले, 106 वाय बरोबर 172 मध्ये 252 मिळवले, 424. सरळ सरळ बेरीज केली, बाकी काही केलेलं नाही. 106 ला कॉमन काढलं, उरलेला एक्स लिहिला, हे वजा चिन्ह, हे वाय, कारण 106 बाहेर आहे बरोबर 424 जशीचे तसे. 106 एक्स वजा वाय बरोबर 424 छेदस्थानी 106 कम्प्लीट. याच्या 4 पट होतात, 106च्या 4 पट 424 होतात, म्हणून 106 एक 106, 106 चोक 424, म्हणून एक्स वजा वाय ची किंमत किती आली? 4. हे समीकरण नंबर 3. चला बेरीज केल्यानंतर 3 मिळालं तर वजाबाकी करूया. वजाबाकी करताना मी काय म्हटलं, दुसऱ्यातनं पहिलं वजा करा, है की नाही. मोठी संख्या वरती घ्या, लहान संख्या खाली घ्या, म्हणजे चिन्ह बदलायची गरज पडत नाही आपल्याला फार काही. ओके, मग मोठं वरती घेतलं, खाली खाली 2 नंबरचं 1 नंबरचं लिहिलं, वजाबाकी करतो म्हणजे चिन्ह बदलतो पण खाली, है की नाही. इथे अधिक असेल तर वजा करा, वजा असेल तर अधिक करा, अधिक असेल तर वजा करा. ओके, 57 एक्स मध्ये 49 काढल्यानंतर 8 एक्स उरले. नंतर ह्या 57 मधून 49 काढले तर 8 वाय उरले. पहा या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, मोठ्याला हे नाही विचारात घेणार, हे दोन्ही चिन्ह नाही विचारात घेत आपण, खालचं चिन्ह विचारात घेत असतो. मोठ्या संख्येचं ते अधिक आहे म्हणून 8 वायला अधिक दिलं, लक्षात ठेवा. बरोबर तुमचे 252 मधून 172 काढले, 80 उरले. तो आणि 8 कॉमन घेतल्यानंतर उरला एक्स अधिक तुमचा वाय बरोबर 80 जशीच्या तसे. एक्स अधिक वाय बरोबर हे 80 छेदस्थानी 8, 8 भाग दिला, 8 1 8, 8 10 हे 80 म्हणून भागला, 8 1 8, 8 10 हे 80 म्हणून या ठिकाणी 10 आला. एक्स अधिक वाय बरोबर 10. समीकरण नंबर 4. 3 आणि 4 ची सरळ बेरीज करा, म्हणून बेरीज करू असं लिहिलं 3 व 4 ची. बघा 3 नंबरचं इथं घेतलं, आधी हे लिहिलं वाटतं, एक्स अधिक वाय बरोबर 10 घेतलं, त्याच्या खाली एक्स वजा वाय बरोबर 4. खाली वर झाली समीकरण, काही फरक पडत नाही. आणि मग काय झाले तुमचे एक्स एक्स 2 एक्स, वाय वाय सरळ कटलेत एकमेकांशी, 0 झाले नाही का. 10 मध्ये 4 मिळवले 14 झाले, म्हणून 2 एक्स बरोबर 14. तर एक्स बरोबर हे 14 छेदस्थानी 2, बे 1 बे, बे 7 14, बे 7 14, म्हणून एक्स बरोबर तुमचे 7 आले. पुट एक्स इक्वल टू 7 इन इक्वेशन 4, इंग्रजीत लिहिलं, काही फरक पडत नाही. आणि म्हणून चौथ्या समीकरणात ठेवतोय आपण, ते आहे एक्स अधिक वाय बरोबर 10. त्याच्यात एक्स ची किंमत 7 ठेवली एक्सच्या जागेवर, अधिक वाय बरोबर तुमचे 10 जसेच तसे, म्हणून वाय बरोबर 10 वजा 7, म्हणून वाय ची किंमत किती आली? 3. अशा पद्धतीने हा सराव संच थोडासा मोठा झाला, व्हिडिओ थोडासा मोठा झाला, काही हरकत नाही. 40 मिनिटाच्या पुढे हा व्हिडिओ गेलेला आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.